नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आज आपला हा पहिलाच ब्लॉग आहे, नवीनच सुरुवात करतोय. त्याच्यामुळे आज जास्त काही व्हिडिओ मोठा व्हायचा नाही. आज मी फक्त माझी बेसिक माहिती तुम्हाला सांगेन. माझ्याबद्दल सगळी माहिती आज मी देईन तुम्हाला. माझं नाव अमोल मोडवे, मी भोसरीमध्ये राहतो. राहणं प्रॉपर मी जुन्नरचा आहे आणि मुंबईमध्ये आता सध्या म्हणजे पुण्यामध्ये मी सध्या 2 वर्ष झाले ओला उबेर मध्ये बिझनेस करतोय. बरेच जणांचे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघत होतो मी. त्यानंतर ठरवले की आपण सुद्धा ट्राय करू व्हिडिओ बनवण्यासाठी. त्याच्यामुळे आता माझा हा पहिलाच ब्लॉग आहे, त्याच्यामुळं जरा थोडं बोलण्यात अडखळण, व्यवस्थित बोलता यायचं नाही. त्याच्यामुळं तुम्ही घ्या समजून थोडं. तर आज तारीख 27 सप्टेंबर. आता वाजलेत काहीतरी 4:50 झालेले. आता आपण आलोय गाडीत, गाडी चालू वगैरे केली, आता गरम करतोय गाडी. आले आपलं सगळं गाडी चालू केली. पहिला कपाळी गण लावित असतोय. आज फक्त माहितीबद्दलच व्हिडिओ देईन माझा. आला तर शक्यतो पूर्ण ब्लॉग बनवीन. शक्यतो मी लोकलमध्ये पुण्यामध्ये काम नाही करत, जास्त करून मी पुणे मुंबईत चालतो. आणि ज्यावेळेस मुंबईची बुकिंग नसेल मला, त्यावेळेस मी लोकलमध्ये करत असतोय. तर त्याबद्दल मी तुम्हाला आता आजपासून आपले ब्लॉग डेली किंवा दिवसाआड येत राहतील. मी तुम्हाला ओला उबेर विषयी जे काही माझा एक्सपिरियन्स काय चालू आहे सध्या, इथून मागे काय एक्सपिरियन्स होता, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत राहीन. त्याच्यामुळे तुम्ही माझा हा यूट्यूबचा चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. डेली आलेले व्हिडिओ बघा. चालेल, ठीक आहे. चला आता आपण निघू. आता गॅस भरायचा पहिला, त्याच्यानंतर थोडं काहीतरी खाऊ, नाश्ता करू काहीतरी. मग नंतर बघू मुंबईसाठी बुकिंग लागते का नाही. आज काल तर काय लागली नाही मला बुकिंग. या आठवड्यामध्ये माझ्या फक्त काहीतरी 3 बुकिंग झाल्यात. सोमवारी मंगळवारी बुकिंग झाली, बुधवारी बुकिंग नव्हते, गुरुवारी एक भेटली, कालचा शुक्रवार काल सुद्धा नाही भेटली. म्हणजे आता शुक्रवार आजचा आहे, पण मी कसं नाईटला चालू करत असतो ना, त्याच्यामुळं माझा दिवस चालू होतो संध्याकाळी असे. बरं, ठीक आहे. चला जातो आता, गॅस भरतो, पुढची अपडेट देतो तुम्हाला मग व्हिडिओ मार्फत. तर मित्रांनो, भोसरी टेल्को रोडचा टाटा कंपनी शेजारचा हा यशवंतनगरचा पंप माहीत असेल तुम्हाला. मी याच पंपावरती रोज गॅस भरत असतो. इथं कसं जास्त गर्दी नसते आणि प्रेशर पण एकदम व्यवस्थित असते. अरे, पंप आज तर बंद निघाला.
चालू कधी होणार आहे? आज नाही, उद्या सकाळी चालू होणार डायरेक्ट पंप. मित्रांनो, आपण आलोय आता CNG पंप होत्या यशवंतनगरच्या. ते बोलले होते सकाळी चालू होईल, मला वाटते झालाय चालू आता, त्याच्यामुळे आलो लगेच. आता घेऊ गॅस भरून. मुंबईची बुकिंग तर काय आली नाही. 4 बुकिंग रिझर्वेशनच्या दाखवल्या, 4 पैकी एक सुद्धा नाही लागली. लोगावरून होती, बावधनवरून होती, पार्वती पायथा, चौथी विमाननगर मधून होती. 4 पण मुंबई एअरपोर्टच्याच होत्या, एक सुद्धा बुकिंग नाही लागली. ऑनलाईन मारा मला कॅश देता का CNG भरायसाठी तेवढी 700-800 रुपये काय असली तर इथं आता आल्या कळली बंद यांचं ऑनलाईन. 700-800 एवढे नाही व्हायचे बरं का, कारण मला आता 500 तरी होत्या का माझ्याकडे 200. तर मित्रांनो, आपल्याला बालेवाडीमधून मुंबई एअरपोर्टची बुकिंग लागलेली आहे. बुकिंग आहे 2545 रुपयाची, 10:15ची बुकिंग आहे. तर बघू आता त्या साईडची बुकिंग पडते का काय. रॅपिडोला नेमकी बालेवाडी वाजली होती पण भेटलीच नाही, अनादर ड्रायव्हर मॅच झाला. तर चला ठीक आहे, पुढली अपडेट देतो मग मी नंतर. तर मित्रांनो, तर आपल्याला मगाशी रिझर्वेशन जी भेटली होती ना बालेवाडीची, आता तिथूनच आपल्याला यशवंतनगरमधून रॅपिडोला पडली होती बालेवाडीची हाय स्ट्रीटची. तर मग ती बुकिंग घेऊन आलो. तर हा आपला 10:15चा पिकअप होता. तर आता आलेलो आहे पिकअप लोकेशनला. द पार्कलँड म्हणून बिल्डिंग आहे. तर आलो आता, कस्टमरला कॉल केला तर बोलले 10 मिनटं लागतील यायला. बरं म्हणलं चालेल या. आपण आता रेडी आहे व्हाईट शर्ट वगैरे घालून. मुंबईला जायचं म्हणलं कसं व्हाईट शर्ट तर कंपल्सरी लागतोच. जरी नाईटला जात असेल तरी पण घातलेलं कसं बरं राहतो, कारण नाईटला मुंबईमध्ये पोलीस चेकिंगला राहतात ना. आता काही पोलीस असतात बरं का, जर अडवलं तर मग विचारतात बा ड्रेस कोड कुठं आहे काय. आता तुम्हाला माहिती आहे कॅबवाल्यांना ड्रेस कोड तसा कंपल्सरी आहे, पण आपण नाही घालत शक्यतो, सिटीमध्ये लोकलला नाही घालत. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आहे. ठीक आहे, मुंबईला जायचं म्हणलं होतं घालायला लागतंच आहे. चालेल मग आता ड्रॉप झालं की मग मी तुम्हाला करतो अपडेट. तसं निघतो मग आता. बाहर जाने के लिए पीछे से इधर से आगे से मतलब वही गेट पे जाना है पर बिल्डिंग घुमा. हाईवे पे आराम से ही चलाना, बारिश का टाइम. तर मित्रांनो, इथं आपलं काय झालं होतं आज गडबडीत, फास्टॅगला रिचार्ज मारायचं लक्षातच नव्हतं. आणि इथं टोलवर आल्यावर मी रिचार्ज मारलं लगेच, त्याच्यामुळं जरा अपडेट व्हायला टाईम लागला काय नो, त्याच्यामुळं स्कॅनच झालं नाही लवकर. त्याच्यानंतर आता त्यांच्या काहीतरी मशीन असतं ना, तर त्यांनी ते मशीन आणलं, लावल्यानंतर मग झालं स्कॅन लगेच. भावांनो, इथे एक गाडीवाला बघा मला कसा कट मारून जातोय बरं का. मोठ्या बापाच्या माजलेल्या अवलादी आहे सगळ्या. किती माज असेल बघा ना त्याच्या अंगात, किती माज आहे. डाव्या साईडला बस आहे, टेम्पो आहे, तरी किती ओव्हरटेक मारून गेलाय.
ये 2730 और 320 टोल का 3050। टोल का फोटो ले सकते हाँ इसका एंड का OTP बताइए। हैं 7731। थैंक यू भैया। थैंक यू। तर मित्रांनो आपला ड्रॉप झाला एअरपोर्टला. मुंबईवरून रिटर्नला येताना हायवेवरती फुल धुकं होतं, फुल. लवकर समोर काही दिसत नव्हतं, पण नजारा हा फक्त पुणे मुंबई करणाऱ्यांनाच माहिती कसा असतोय. आजू से क्या पिन 5845। 5845। कितना आ रहा है पेमेंट? ये 2315 इसका और 320 टोल का 2635। 2635। 2635। आ गया। ओके। हेलो, बोल गे. कशात? एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. मित्रांनो आपला आता ड्रॉप झालेला आहे वाघोलीला. आता वाजले जवळपास 3:15 वाजले. ड्रॉप झालाय आपला. आता आपले टोटल आपल्याला हे बुकिंगचे अमाऊंट लय कमी भेटली. 160 किलोमीटरला 1994 रुपये भेटले आपल्याला कट करून. तर ठीक आहे, चला आता आजचा हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. आजची अर्निंग आपली झाली जवळपास काल 2400 रुपये. ते मुंबई एअरपोर्टची बुकिंग बालेवाडीवरून 350 रुपयाची यशवंतनगरमधून आपल्याला बालेवाडी पडली होती.
मग हे 24 27 2750 ते झाले आणि हे 2000 4750 रुपयाची अर्निंग झाली आपली. आता येताना गॅस आपल्याला गेलाय 650 रुपयाचा. आता परत घरी जाऊन गॅस फुल केला तर गॅस जाईन साधारण 600 रुपयाचा. ठीक आहे. बघा आता मुंबईला मस्त लोक म्हणतात बा मुंबईला येणाऱ्यांचे पैसे भरपूर होतात. पण आता मी काल 5 वाजता गाडीवरती आलोय, 10 वाजताची रात्रीची बुकिंग घेऊन गेलोय मी. आज आता 3:15ला मी ड्रॉप होतोय माझं, 3:15ला आता. आणि त्याच्यानंतर आता मी राहायला भोसरीला आहे. आता मला भोसरीला जायला इथून कमीत कमी वाघोलीतून आता ट्रॅफिक एवढं आहे, कमीत कमी 1.25 ते 1.5 तास जाणार मला भोसरीला जायला. मी 3:30 4 5 वाजता घरी पोहोचतोय. आता बघा 5 वाजता घरी पोहोचायचं. आता जाऊन झोप नाही काय नाही, आंघोळ करायची, परत आजचा दिवस चालू. बघा हे मुंबई करणाऱ्यांचे सगळ्यात बेकार असे हाल चालू आहे. आधी नव्हते बरं का, आधी रात्री बुकिंग घेऊन गेलं ना, मध्यरात्री सुद्धा बुकिंग वाजायची. किंवा पाठ तर 100% वाजणार म्हणजे वाजणार. पुण्यात पार पुढं जरी ड्रॉप असेल तर 9 ते 10च्या आतमध्ये कोणताही ड्रायव्हर असतो तो घरी पोहोचत होता. पण आता सध्या मार्केटमध्ये सेटअप आलाय, उबेरने सगळा खेळ केलाय. उबेरच्या ज्या डायरेक्ट बुकिंग पडतात त्या सगळ्या त्यांच्या कंपनीच्या गाडीला पडतात. आज आपला पहिलाच ब्लॉग होता. थोडं बोलताना झालं असेल चुकामुक, पहिल्यांदाच बोलतोय ऑन स्क्रीनला. इथून मागं काय अनुभव नव्हता काय नाही, त्याच्यामुळं घ्या तुम्ही समजून. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही. आपले ग्रुप वगैरे जे असतील त्याच्यात तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे शेअर करा. इथून पुढं मी कंटिन्यू डेली पॉसिबल झालं तर डेली टाकेन, पण डेली पॉसिबल नाही होत. पण एक दिवसाआड तर मी टाकीत जाईल व्हिडिओ. आणि माझं इंस्टाग्रामला सुद्धा अकाउंट आहे, तर त्या अकाउंटची लिंक मी आता या व्हिडिओच्या खाली देतो. तर तुम्ही मला तिथं पण इंस्टाग्रामला फॉलो करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला धन्यवाद, थँक्यू.